सातारामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची आज फलटण या ठिकाणी मुक्काम असणारे पालखी स्थळावर प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। तसेच बॉम्ब शोधक पथकाकडून पालखी स्थळावर तपासणी देखील करण्यात आली आहे। संत ज्ञानेश्वर माऊलींचा आजचा मुक्काम जो आहे तो फलटण नगरीमध्ये आहे आणि यासाठी फलटण नगरी सज्ज झालेली पाहायला मिळत आहे। आता सध्या मी ज्या ठिकाणी आज फलटणमध्ये माऊलींचा मुक्काम असणार आहे त्या परिसरात आहे आणि आता पाहू शकता की प्रशासनाच्या वतीनं मोठी जय्यत अशी तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण ज्या ठिकाणी माऊलींच्या पादुका ठेवण्यात येणार आहेत त्या ठिकाणी आपण आहोत। आता सध्या बॉम्ब शोधक पथक जे आहे त्या बॉम्ब शोधक पथकाच्या वतीनं या ठिकाणी जी मोहीम आहे ती या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे। आपण पाहू शकता की पूर्णपणे सुरक्षेच्या दृष्टीनं हे सर्व व्यवस्थित आहे का हे याची पडताळणी जी आहे ती या ठिकाणी केलेली पाहायला मिळत आहे। आज माऊलींचा पालखी सोहळा फलटण शहरामध्ये प्रवेश करतो आहे आणि यासाठी अंदाजित 5 लाख वारकरी आपल्या इथे आपण अपेक्षित करत आहोत। त्यासाठी 2000 शौचालय, 250 स्नानगृह इत्यादी याची सोय आपण केलेली आहे। शहरातील विविध स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था, मंडळ यांच्यातर्फे वारकऱ्यांसाठी अन्नपदार्थांचं खाऊचं वाटप चालू असून सर्वांचं सहकार्य लाभत आहे। कॅमेरामन गणेश सह संतोष नलावडे, TV9 मराठी, फलटण।